प्रभावी भाषणासाठी शब्दसाठा कसा वाढवावा? स्टेजवर भाषण चांगलं असतं पण योग्य शब्द सुचत नाहीत, हा सगळ्यात मोठा अडथळा आहे। आज मी तुम्हाला 5 प्रॅक्टिकल पद्धती सांगणार आहे, ज्या वापरल्या तर शब्दसाठा नैसर्गिक आणि प्रभावी कायमचाच वाढतो। शब्दसाठा शिकू नका, वापरा। लोक शब्द पाठ करतात, यादी बनवतात, पण बोलताना ते वापरत नाहीत। तुम्हाला रोज 3 शब्द निवडायचे आहेत आणि ते दिवसभर 3 ठिकाणी वापरायचे आहेत। वापरलेला शब्द मेंदूमध्ये बसतो आणि न वापरलेला शब्द दुसऱ्या दिवशी गायब होऊन जातो। नंबर 2, संकल्पना आधी आणि शब्द नंतर। शब्द रेटणे शिकायला गेलात तर विसराल, आधी संकल्पना समजून घ्या। उदाहरणार्थ, धोरण, समन्वय, प्रेरणा, दृष्टिकोन, संकल्पना समजली की त्या विषयाशी निगडीत 10-15 शब्द नैसर्गिकपणे तुमच्याजवळ चिकटतात किंवा तुमचे पाठ होऊन जातात। नंबर 3, थीम वाईज शब्दसाठा वापरा। राजकारण, शिक्षण, समाजकारण, नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, संभाषण कला यासारख्या विषयानुसार शब्दगट तयार करा। विषयानुसार शब्द लक्षात ठेवायला सोपे जातात आणि भाषण करताना त्याचा फ्लो तयार होतो। नंबर 4, अँकर शब्द वापरा, म्हणजे काही शब्द तुमच्या भाषणात व्यक्तिमत्व देतात। उदाहरणार्थ, ऊर्जा, दृष्टिकोन, परिवर्तन, बांधिलकी, प्रेरणा, दृष्टी, प्रक्रिया, मूल्य आणि नेतृत्व आणि परिणाम। हे 20 ते 30 शब्द तुमच्या बोलण्यामध्ये कायमस्वरूपी तुमची ओळख बनवतात, प्रेक्षकावरती प्रभाव पाडतात आणि त्यामुळे तुम्ही हे शब्द पाठांतर करा। स्टोरीज आणि कोट्स मधून शब्द गोळा करा। कसं आहे, जिथे जिथे शब्द मिळतील तिथून आपण शब्द वेचणं गरजेचं आहे। फक्त शब्द शिकणे नाही तर कोणत्या तरी स्टोरीज मधून कोणत्या संदेशासाठी तो शब्द वापरतात हे बघा। एखाद्या पुस्तकात दृष्टी हा शब्द पाहिला तर त्यासोबत आलेल्या उदाहरणाला मेंदू जोडला, त्यामुळे शब्द कायम लक्षामध्ये राहतो। आणि स्वतःची एक शब्द बँक तयार करा। मोबाईल मध्ये वर्ड बँक नावाचं नोट तयार करा। नवे शब्द दिसले की लगेच त्यामध्ये लिहा। आठवड्याला एकदा त्या शब्दावरती 5 मिनिटाचा छोटा सेल्फ रिव्ह्यू करा। यामुळे शब्दसाठा स्थिर राहतो आणि विसरणं तुम्ही थांबवू शकताय। 7 नंबर, बोलण्याचा सराव हा शेवटचा नाही तर मुख्य टप्पा आहे। शब्द शिकलं तरी तो भाषणात येत नाही जर तुम्ही त्याचा सराव केला नाही तर। आठवड्यातून किमान 2 वेळा 2 ते 5 मिनिटाचा एक व्हिडिओ रेकॉर्डिंग करा। लक्षात ठेवा, आज 5 नवे शब्द आपण त्यामध्ये वापरणार आहोत। सातत्य महिनाभर ठेवलं तर भाषण वेगळ्या लेवलवरती तुमचं जाऊ शकतं। उदाहरण द्यायचं झालं तर नेतृत्व हा शब्द वापरून एक वाक्य घ्या। नेतृत्व म्हणजे फक्त पुढे उभं राहणं नाही तर लोकांचा आत्मविश्वास उभा करणं। अशा प्रकारे शब्दाचा अर्थ, टोन, वजन जुळलं। शब्दसाठा वाढवण्यासाठी एक मंत्र आहे, शिकलेला शब्द वापरा, विषयानुसार शब्दगट तयार करा, शब्द बँक ठेवा, स्टोरीज शब्द जोडा आणि सराव थांबू नका, सातत्याने सराव करा। अशा प्रभावी भाषण प्रशिक्षणासाठी शब्दरत्न भाषण अकॅडमीला सबस्क्राइब करा। तुम्हाला स्टेजवर जिंकण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आणि शब्दसाठा आम्ही तयार करून देऊया। भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।